श्री स्वामी समर्थ. तुमचा आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचा व भरभराटीचा जाओ. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे छोल्याची रेसिपी. तर पहिलं मी एक कढई घेतली, त्यात तेल टाकून घेतलं. तेल टाकल्यानंतर मी त्याच्यात कांदा टाकून घेतला आणि एक दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता. कारण आपण छोले उकडताना खडे मसाल्याचा यूज करतो, त्यामुळे जास्त खडे मसाले टाकायचे नाहीत. आणि चांगला कांदा चांगला तेलावर परतून घेतल्यानंतर त्यानंतर मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे. परत 5 ते 10 मिनटं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून टोमॅटो पूर्ण असा विरघळला पाहिजे. आणि एकदम ही सोपी रेसिपी आहे. याला काहीच असं जड असं काहीच नाही या रेसिपीमध्ये. नक्की तुम्ही करून बघा. त्यानंतर मी बाजूला असा कांदा करून तुम्ही बघू शकता मी कसा केला आहे. त्यानंतर मी 1 चमचा बेसन त्या तेलामध्ये परतून घेत आहे, कारण बेसनाने आपल्या कांदा आपला वेगवेगळा असा होत नाही आणि थिकपणा, ग्रेव्हीला एकदम थिकपणा येते. जर तुम्ही कांदा टोमॅटोतली कोणतीही भाजी केलात तर थोडंसं 1 चमचा बेसन टाका. त्यामुळे एकदम ग्रेव्ही अशी थिक होते, म्हणजे सुकी भाजी होत नाही, ग्रेव्ही टाईप होते. जर तुम्हाला ग्रेव्ही टाईप भाजी हवी असेल तर तुम्ही बघू शकता. आता मग मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर धनापूड आणि लाल तिखट मी टाकलेलं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट ती चांगली परतून घेतल्यानंतर त्यानंतर मी थोडासा घरगुती मालवणी मसाला टाकलेला आहे आणि मग हा छोले मसाला तुम्ही एव्हरेस्ट किंवा सुहानाचा घेऊ शकता. एकदम मस्त आहे तो. बघा, चांगलं परतून घेतल्यानंतर त्यात गरम पाणी ओतायचं आहे, जेणेकरून गरम पाण्याने त्याला तरी वरते खूप छान येते. कोणत्याही जर तुम्ही काही पण करत असाल जेवणाचे पदार्थ, तर त्यात गरम पाणी टाका, जेणेकरून तरी आणि चवीला एकदम मस्त लागतं जेवण. हे बघा, आता मी गरम पाणी ओतलेलं आहे आणि त्यानंतर मी छोले ओतून घेतलेले आहेत. छोले थोडे स्मॅश करायचे आहेत, जेणेकरून त्याला चव एकदम मस्त लागते. जास्त मॅश करायचे नाही आहे, थोडेसे मॅश करून टाकायचे आहेत. ह्यात मी भटुऱ्यात काय काय वापरते हे पण मी पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे, ते नक्की करा. आणि हे छोले भटुरे एकदम मस्त होतात आणि नुसती पण तुम्ही चपात्याबरोबर पण ही भाजी खाऊ शकता. आणि माझं चॅनल आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आता मी छोले भटुऱ्याची रेसिपी सांगते आहे, कारण मी तळताना दाखवले नाहीत. फक्त मी त्याच्या साहित्य काय काय टाकलं ते तुम्हाला सांगते. दही, रवा आणि साखर एवढंच साहित्य टाकून आपण ते पीठ अर्धा तास ठेवून मग ते लाटून घ्यायचं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. याच्यात तुम्ही तीळ पण थोडे टाकू शकता. मैदा टाकायचा आहे जास्त तो.